योगीराज सुयोग अपार्टमेंट लक्ष्मीनगर 8 रास्ता चौक स्थित रिलायंस स्मार्ट बाजार में लगी भीषण आग। इस आग में लाखों रुपयों का सामान जलकर हुआ खाक। इस आग की घटना में हालांकि कोई भी जनहानि नहीं हुई। तो आइए देखते हैं इस प्रकरण पर बजाज पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अजय मानकर ने विस्तार से जानकारी दी। विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट में पोलीस स्टेशन बजाजनगर येथे दिनांक 21/10/2025 रोजी रात्री 9:15 वाजताच्या सुमारास 8 रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे श्री योगीराज सुयोग बिल्डिंगमध्ये स्थित असलेले रिलायन्स सुपर स्टोअर या ठिकाणी आग लागलेली होती। तर सदर ठिकाणी आम्ही पोलीस चमू लगेच पोहोचलो 5 मिनिटाच्या आत आणि फायर ब्रिगेडसुद्धा आम्ही बोलवलेली, ती पण वेळेत पोहोचली। त्यामुळे तिथे लागलेली आग ही बाहेरील आग ही लगेच आटोक्यात आली। परंतु सदर रिलायन्स स्टोअरने त्यांना अलॉट केलेल्या पार्किंगच्या जागेमध्ये अवैधपणे गोडाऊन तयार केलेले होते। तसेच समोरील भागात 2 ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि एक शेड बांधलेलं होतं आणि एक महाचाय म्हणून एक चेन आहे चायची, त्यांना पण एक तिथे कंटेनर बांधू दिलेलं होतं। त्यामुळे आम्हाला जी आग आतमधल्या परिसरामध्ये लागलेली होती बिल्डिंगच्या, तर ती आग नियंत्रणात आणण्याकरिता फायर ब्रिगेडला बराच संघर्ष करावा लागला आणि आग विझायला 3:30 ते 4 पर्यंत सकाळी वेळ लागला। तर यामध्ये त्या बिल्डिंगचे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचे सेक्रेटरी आहेत श्री गांधीजी यांनी आम्हाला तक्रार दिली की आम्ही वारंवार याबाबत फायर सेफ्टीच्या संबंधाने उपाययोजना करण्याबाबत वारंवार कळविले होते रिलायन्स स्टोअरच्या मॅनेजमेंटला, परंतु त्यांनी याबाबत कुठलीही उपाययोजना केली नाही आणि त्यांचं याबाबत फायर नॉर्म्सच्या पालन संदर्भाने त्यांचा निष्काळजीपणा दिसून आला। कारण की यामध्ये हे दिसून येतं आहे की जाणीवपूर्वक यांना माहिती होतं की उद्या काही आग वगैरे जर लागली, तसला काही प्रकार घडला तर आपण जे अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे त्याच्या आगीमध्ये निश्चितच भर पडेल आणि आपल्याला वरती रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे याची कल्पना असूनसुद्धा ज्यामध्ये जीवितहानी होऊ शकते याची जाणीव असतानासुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि लोकांचे जीवन आणि वैयक्तिक सुरक्षितता त्यांनी धोक्यात आणलेली होती आणि अग्निप्रतिरोधक उपाययोजनासुद्धा त्यांनी केलेल्या नव्हत्या। 3 वर्षापासून त्यांनी कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट केलेलं नव्हतं। तर यामुळे आपल्या नागपूर मधील बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतर आस्थापनांनीसुद्धा फायर नॉर्म्सचं काटेकोर पालन करावा, त्यांच्यापर्यंत संदेश जावा म्हणून आम्ही कठोर कारवाई केली। सदर प्रकरणामध्ये आम्ही BNSचे कलम 125, 126(1), 287, 324(1), 326(f), 326(g) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि एक कठोर कारवाई अशा प्रकरणामध्ये होईल असा मेसेज सर्वत्र प्रसारित व्हावा या उद्देशाने ही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद।